आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। छत्रपति शिवाजी महाराज का मवाजना मोदी के साथ करने पर गोविंद गिरी की संभाजी ब्रिगेड की जानिब से शदीद मजम्मत। खवातीन को खुद कफील बनाने के लिए बचत गट्स की स्कीमों समेत दीगर स्कीमों पर पुरअसर तरीके से अमल दरामद किया जाए। मरकजी मुमलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत कराड़ की अपील। अब खबरें तफसील से। खवातीन बचत गट्स के मुख्तलिफ प्रोडक्ट्स को ज़रूरी मार्केट फराहम करने के साथ खवातीन को खुद मुख्तार बनाने के लिए बचत गट स्कीम समेत दीगर स्कीमों पर पुरअसर तरीके से अमल दरामद करें, ऐसी हिदायत मरकजी मुमलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ ने दी है। मौलाना अबुल कलाम आज़ाद रिसर्च सेंटर पर खवातीन बचत गट समेत मुख्तलिफ स्कीमों के मुस्तफ़ीदीन को कर्ज की तकसीम के प्रोग्राम में डॉक्टर कराड़ मुखातिब थे। इस मौके पर SBI के जितेंद्र ठाकुर, म्यूनसिपल कॉरपोरेशन के डिप्टी कमिश्नर रंजीत पाटिल, SBI के कोऑर्डिनेटर डॉक्टर सतीश टाके, इसी तरह दीगर बैंक्स के ओहदेदार मौजूद थे। डॉक्टर कराड़ के हाथों SBI बैंक की जानिब से यश सहारा खवातीन बचत गट को 9,50,000 रुपये, जहेदिया खवातीन बचत गट को 9,50,000, सृष्टि खवातीन बचत गट को 9,50,000, स्वामी समर्थ खवातीन बचत गट को 9,50,000, ओम साई खवातीन बचत गट को 9,50,000। इस तरह बैंक ऑफ महाराष्ट्र की जानिब से विशाखा खवातीन बचत गट को 10 लाख, ताहम MGM बैंक की जानिब से दादरी लोखंडे को दूध डेयरी के कारोबार के लिए 20 लाख रुपयों के चेक तकसीम किए गए। म्यूनसिपल कॉरपोरेशन के डिप्टी कमिश्नर रंजीत पाटिल ने कहा कि बचत गट्स इब्तिदा में 10,000 रुपयों का कर्ज वक्त पर अदा करे तो आइंदा 20,000 से 50,000 तक कर्ज हासिल होता है। बैंक को दिए गए निशाने से ज़्यादा निशाना हासिल किया गया है। PM खुद कफील फंड और बचत गट्स के ज़िम्न में इस मौके पर मालूमात दी गई। इस मौके पर मुस्तफ़ीदीन, शहरी और बैंक के नुमाइंदे मौजूद थे। शहरी भागात काम करणारे स्ट्रीट वेंडर्स यांना मदत केली जाते। त्याचबरोबर सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिला यांना पण मदत केली जाते। आता मी आणि आपण सगळेजण SBI चे जोडण आणि डिजिटल पेमेंट केलं तर 1200 रुपये माफ करतात। त्यांना आम्ही सुरुवातीला 10,000 दिले। 10,000 एक मुलांना आम्ही 10,000 दिले होते, त्यांनी परत केले। 20,000 दिले, परत केले। 10,000 रुपये मिल गए। घाटी अस्पताल में गवर्नमेंट नर्सेस की तनख्वाहें हासिल न होने पर तवज्जो दिलाओ एहतजाज शुरू किया गया है। अगर मंगल तक तनख्वाह नहीं हुई तो बुध से काम बंद एहतजाज करने का इशारा नर्सेस ने एडियन से बातचीत करते हुए दिया। नहीं देंगे तो लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे, अरे नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक, भूलो मत। घाटी रुग्णालयामध्ये आज परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन आता केलेलं आहे। आम्ही आता 11:30 वाजता अधिष्ठाता माननीय गडप्पा सर ते आज अधिष्ठाता आहेत, त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली की आज डिसेंबरचा पगार 1 तारखेला व्हायला पाहिजे होता। आज 23 तारीख आलेली आहे, अजूनसुद्धा पगाराचा कुठेही हालचाली होताना दिसत नाही आणि म्हणून आमच्या परिचारिकांच्या तीव्र भावना
शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। यामध्ये आर्थिक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागत आहे। आमचे सगळ्यांचे EMIचे चेक्स बाउन्स झालेले आहे, त्या ठिकाणी आम्हाला आर्थिक भूदंड झालेला आहे। शाळेची फी द्यायची, रिक्षाचे भाडे द्यायचे, अशा अनेक आर्थिक संकटांना आम्ही सामोरं जात आहे। परंतु शासनाला पण जाग नाही आणि प्रशासन पण सध्या तरी मला शांत बसलेलं दिसलं। परंतु 8 तारखेला आम्ही आंदोलन करणार होतो। 8 तारखेपासून माननीय अधिष्ठाता डॉक्टर सुकरे सर यांनी आम्हाला विनंती केली की मी तुमचा करतो, आणि सर माझ्यासमोरच सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत होते, पण ती फाईल नेमकी कुठं आहे आमच्या पगाराची आणि काय अडले हे आम्हाला पण माहिती नाही। आणि त्यामुळं आज सगळेजण तीव्र सगळ्यांच्या म्हणजे भावना संतप्त झाल्या आणि आम्ही आता रस्त्यावर आलेलो आहोत। आता जर आजच्या आज हे आमचं शेवटचं सांगणं आहे, आजच्या आज आमचा पगार जर झाला नाही तर आम्ही उद्यापासून चतुर्श्रेणी कर्मचारी, सगळे टेक्निशियन म्हणजे ज्यांचा सगळ्यांचा पगार झाला नाही आणि परिचारिका, सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहोत। अयोध्या में राम मंदिर प्रोग्राम में गोविंद गिरी ने दिए गए काबिले एतराज बयान के बाद गोविंद गिरी की संभाजी ब्रिगेड की जानिब से मजम्मत की गई है। इस दिन में संभाजी ब्रिगेड के रियासती तर्जुमान डॉक्टर शिवानंद भानुसे ने एडीएन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। आज अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि श्रीराम मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये गोविंद गिरी यांनी विकृत विधान केलेलं आहे। ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी श्रीशैलमला गेले, 3 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होते, 3 दिवस त्यांनी उपवास केला आणि म्हणाले आता मी संन्यास घेणार, आता मला परत घेऊन जाऊ नका, मी आता येणार नाही, मी राज्य करणार नाही। आणि नंतर गुरूंनी आणि ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना परत आणलं। परंतु असं इतिहासामध्ये कुठेही घडलेलं नाही, याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही। हा गोविंद गिरी यांचा खोटारडेपणा आहे। दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी नरेंद्र मोदीशी केली, ज्या नरेंद्र मोदींनी आपल्या पत्नीला सोडून ते श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला गेले। दुसरी बाजू, ज्या श्रीरामाने आपल्या प्रिय पत्नीला परत आणण्यासाठी रावणाशी महायुद्ध केलं आणि सन्मानानं परत आणलं, ते मोदी पत्नीला सोडून प्राणप्रतिष्ठेला जातात। त्या मोदीशी शिवाजी महाराजांची ही तुलना करतात। शिवाजी महाराजांची तुलना मोदीशीच काय पण जगात कुणाशीही होऊ शकत नाही। तिसरी गोष्ट, शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास नव्हते, हे वारंवार इतिहासाने सिद्ध केलेलं आहे। तज्ञ इतिहासकाराच्या समितीने ते सिद्ध केलेलं आहे। त्या समितीत पुरंदरे सुद्धा होते। असं असताना सुद्धा RSS वारंवार असा खोटा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत असतात। या गोविंदगिरीच्या आजच्या विधानाचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या गोविंदगिरींनी जाहीर माफी मागावी आणि इथले महाराष्ट्रातले जे RSSचे तज्ञ इतिहासकार आहेत त्यांनी जरा गोविंदगिरी यांना खरा इतिहास समजावून सांगावा। दिल्ली पुलिस फोर्स के खास वफ्द ने शोलापुर धुलिया रास्ते पर निपानी फाटे पर ताकुब करके हुकूमत के पाबंदी आयद किया गया गुटखा पकड़ा। इस कार्रवाई में 19,68,553 रुपयों की मालियत का माल जब्त किया गया। दिल्ली पुलिस फोर्स के खास वफ्द ने निपानी फाटे पर सड़क पर जाल फैलाकर शोलापुर धूलिया सड़क पर चीते पिंपल गांव की जानिब एक किया कंपनी की सल्टॉस 4 व्हीलर ड्राइवर को पुलिस ने रोकने का इशारा करने पर इसने गाड़ी तेज़ी से ले जाने की कोशिश की। पुलिस ने निहायत एहतियात से उसे गांधेली फाटे से करीब इस गाड़ी की रफ्तार कम होते ही उसे रोक दिया। गाड़ी रुकते ही इस गाड़ी की झड़ती ली गई। इस गाड़ी के तमाम सीट निकाल कर देखा गया। सफ़ेद गोनियों में महाराष्ट्र हुकूमत के पाबंदी के आयद किए गए गुटखे की 36 गोनियाँ भरी हुई थी। इन गोनियों में तंबाकू, हीरा पान मसाला, सफ़ेद रंग की कार, इस तरह 13,68,550 रुपये कीमत मालियत का माल जब्त किया गया। इसमें मुजरिम अनमोल बिभीषण काड़े, उम्र 34 साल, रिहायशी गट नंबर 168, प्लाट नंबर 47, 30 गांव सिडको महानगर के खिलाफ पुलिस स्टेशन चिकलथाना में जुर्म दाखिल कर दिया गया। चिकलथाना पुलिस मजीद जांच कर रही है।
नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय।
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। वक़्फ़े के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। राम की तौहीन करने का इख्तियार उन्हें नहीं दिया गया है, ताहम नासिक में उद्धव बाला साहेब ठाकरे ग्रुप का इजलास ये उनका आखिरी इजलास होगा। ये बात शिंदे ग्रुप के तर्जुमान रुकन असेंबली संजय शिरसाट ने मोटरसाइकिल रैली के दरमियान कही। शिवसेना प्रमुखामुळे या संभाजीनगरमध्ये त्यांनी घेतलेली सभा त्याच्यानंतर झालेला बदल आज तुम्ही पाहताय। प्रत्येक घरावर भगवा झेंडा लागलेला आहे आणि लाखो शिवसैनिक आता या सर्व रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। ज्यांना शिवसेना प्रमुखांचे विचार जे आम्ही सांगतोय दरवेळेला की आम्ही जपतोय तो ही रॅली पाहून तुम्हाला लक्षात येईल। परंतु जे बाळासाहेबांच्या विचाराचं दलाली करत होते ते कुठं दिसत नाही। हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे आणि शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत। प्रदीप जयस्वाल असतील, जंजाळा असतील, आम्ही त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही। ते आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि तो जल्लोषात साजरा केला जाईल। बरं, ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते नाशिकला ठाण मांडून आहेत। नाशिकमध्ये आजचा महत्त्वाचा दिवस असताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत। त्यांना आता फक्त सत्ता पाहिजे। आम्हाला सत्ता नको, आम्हाला हिंदुत्व पण पाहिजे। सत्ता येईल जाईल पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। नाशिकच्या कार्यक्रमाला कसं पाहता तुम्ही आता? नाशिकचा आता हा यांनी केलेला इव्हेंट आहे। तो संजय राऊत जो भडकाऊ आहे ना, तो काल जो बोलला की इव्हेंट आहे म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते, आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते। हे रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही म्हणून या दलालांना आता रामलल्ला त्यांची जागा दाखवेल। इकडे अयोध्येतील कार्यक्रम दुसरीकडे काय, याचा उद्देश काय होता? कोणी जनतेने पाहिले नाही होत्या काळाराम मंदिराकडच्या कार्यक्रमाला। सगळ्याची नजर हे रामलल्लाकडे होत्या। रामाच्या जो स्थापना झाली, राम ज्या ठिकाणी विराजमान झाले ते सर्वात जास्त महत्त्वाचं होतं। म्हणून देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये रामाचा जल्लोष हा साजरा केला गेला आणि प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीने, कुणाला बोलवावं लागलं नाही, कुणाला निमंत्रण द्यावं लागलं नाही, प्रत्येकजण त्या आनंदामध्ये सहभागी होता। बरं, आज नाशिकच्या कार्यक्रमाकडे कसं पाहताय तुम्ही? हे त्यांचा समारोपाची सभा राहणार आहे। आज त्यांच्या या उबाटा गटाचा समारोप आहे। यौम जमहूरिया के ज़िम्न में ई कचरा जमा करने के मिशनरी मुहिम का एहतमाम PECO विजन फाउंडेशन, म्यूनसिपल कॉरपोरेशन और मुख्तलिफ समाजी इदारों की जानिब से किया गया है। इसकी इत्तला म्यूनसिपल कॉरपोरेशन के एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने एडियन से बातचीत करते हुए दी। 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये पूर्णम इको विजन फाउंडेशन व छत्रपती संभाजीनगर फर्स्ट आणि तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मार्फत यंत्रण आपण हा अभियान राबवतो आहे। या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या संस्थांमध्ये बरेच कचरा निघतो। कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट। ते बरेच वेळा आपण ह्याला काय करायचे, नवीन गोष्टी आपण अपग्रेडेड वर्षांची आपण घेतोय, परंतु जुन्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपण इकडे तिकडे फेकून देतो आणि ते त्याच्यामध्ये असलेला जे घातक काही गोष्टी आहेत त्यामुळे पर्यावरणाला दूषित होतं। आणि म्हणून इको विजन फाउंडेशन असेल आणि छत्रपती संभाजीनगर फर्स्ट या संस्था असेल या संयुक्त विद्यमानाने आपण 25 आणि 26 जानेवारी रोजी आपण शहरभर आपण अभियान करतोय। त्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तू ह्या संस्थेला द्यावा जेणेकरून त्यामध्ये दुरुस्त होऊन परत पुनर्वापर करण्यासारख्या गोष्टी असेल त्या संस्थेला ते दुरुस्त करून डोनेट केल्या जातील आणि तसेच ज्या गोष्टी पुनर्वापर होऊ शकत नाही मग त्याला रिसायकलिंगमध्ये आपण जो शासन मान्य जो रिसायकलर्स असतात की त्यांना हा इको विजन फाउंडेशनने की त्या संस्थेला देऊन शासनाचा मान्य जे झालेल्या संस्थांमार्फतच ते त्याला विल्हेवाट केलं जाईल। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपल्या घरामधील
ही कचरा आपण 25 आणि 26 जानेवारी रोजी पूर्णम इको विजन फाउंडेशन आणि तसेच छत्रपती संभाजीनगर फर्स्ट संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा असे मी आवाहन करतो। तमाम रियासत में तकरीबन 80,000 आशा वर्कर्स और ग्रुप तर्जुमान के मुतालबात इल्तिवा में पड़े हुए हैं। इन मुतालबात को मंजूर करने के लिए गुज़िश्ता कई यौम से तमाम रियासत में एहतजाज जारी हैं। इसके एक हिस्से के तौर पर आज म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिस पर धरना एहतजाज किया गया। महानगरपालिकेच्या उपायुक्तांच्या आदेशाने जे आपल्याला 6 महिन्यापूर्वी आरोग्य महाशिबिराचं काम करायला लावलं होतं ते काम कुणाचं होतं? उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब भाजप पार्टीचे, त्यांच्या त्या वाढदिवसाचं काम होतं। ते काम काही महानगरपालिकेचं नव्हतं किंवा तुमच्या वाउचरमधलं काम नव्हतं। परंतु बघा, ही जी दडपशाही असते ही लक्षात घ्या तुम्ही, की सत्तेमधले लोक कशी तुमचा उपयोग करून घेतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। सगळ्यांनी काम करायला लावलं, मोबदला पण देऊ सांगितलं, पण आज 6 महिने झाले। आज सरांनी दाखवलं की आज त्यांच्या 6 झालेले आहेत। त्यांच्या प्रयत्नातून आपल्याला तो मोबदला मिळणार आहे, मंडळाच्या सरांच्या प्रयत्नातून। पण लक्ष द्यायला 1.5 महिने झाले अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर आहे की नाही? तुमचा सुद्धा 22 संप झाला की नाही? कोण आहे का? मोबदला मिळाला का आजपर्यंत तुम्हाला? आणि वरतून काय धमक्या चालू आहे, जर तुम्हाला काम नाही केलं तर काढून टाकू। अरे सोपं आहे का? यांच्या सत्तेसाठी इकडून तिकडून इकडे ह्या कोलंटेवड्या चालू आहेत। कोण कुठून जात आहे? हे खोके सरकार, ओके सरकार। आणि जे लोकांमध्ये काम करतायत, ज्याचं आरोग्य अबाधित ठेवतायत, जनतेचे व्यवस्थित सगळ्या गरोदर माता असतील, मुलं असतील, म्हातारे माणसं असतील, त्या सगळ्यांचं आरोग्य अबाधित ठेवणारे कोण आहे? आपण आशा। आणि 1.5 महिना झाला अंगणवाडीचा संप सुरू आहे, परंतु आजपर्यंत अंगणवाडीच्या संघटनेशी बोलायला तयार नाही येते। म्हणून 29 तारखेला मुंबईला आझाद मैदानावरती संयुक्त कृती समिती, शालेय पोषण आहार असेल, आशा असेल, अंगणवाडी असेल, हे सगळे कामगार तिकडे धडकणार आहेत। आणि मग द्या म्हणावं आम्हाला काय नोटीस देतात ते भरू देणार आहे आपण आपल्या जागेवर? नाही। 20 वर्ष भरू देणार आहे का? 20 वर्ष काम केलंय, 1000-2000 वरती घर धकून दाखवा म्हणा, आम्ही देतो तुम्हाला 1000-2000 रुपये। आणि कामाचा मोबदला जर 4-4 महिने टाकत नसतील तर लाज वाटायला पाहिजे या सरकारला। एकीकडे काय म्हणतात, आजचे दिन आहेत का? हे बोलत असताना आजचे दिन समजले पाहिजे नाही का? समजतं काय सरकारला? अजिबात सरकारला समजत नाही। वरून अधिकाऱ्यांना पत्र पाठवतात, त्यांना निलंबन करा। अधिकारी बिचारे वरचं कॉल फॉलो करतायत, त्यांना पण काम करायचंय सरकारमध्ये, तसं त्यांच्यावर पण कारवाई होतील। पण आपण रस्त्यावरचे लोक या लोकांना रस्त्यावर फिरू देणार नाही। मस्त गाठ पुढे आमच्याशी म्हणावी इलेक्शनच्या वेळेला। अजित दादाच्या टेबलवर आपली फाईल अडकलेली आहे, काय अजित दादाचे हात थरथरतायत का? हा, अजित दादाचे हात थरथरतायत का सही करायला त्याच्यावर? वारंवार पुढची मीटिंग, त्याच्या पुढची मीटिंग, त्याच्या पुढची मीटिंग, करोडो रुपये डवऱ्यांमध्ये खर्च करतायत। पण आमच्या आशांना 1 करोड देऊन हे लोक शांत करत नाहीयेत। करायला पाहिजे की नाहीये? आणि तुम्ही सुद्धा पेटून उठत नाहीये। खरं तर चूक आपली आहे। काय सांगितलं त्यांनी? कोणत्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणची आशा काम करते, कोणची गट प्रवर्तक काम करते मला दाखवावं त्यांनी। शिवसाहेबांनी सुद्धा दाखवून द्यावं, आपली मीटिंग लावावं त्यांच्या समोर। त्यांना पगार नकोय का? गट प्रवर्तकाला 10,000 रुपये, आशांना 7,000 रुपये नकोय का पगार त्यांना? पाहिजे। आणि असा पगार जर नाही निघाला तर ते काय काम करणार आहेत का? खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। छत्रपति शिवाजी महाराज का मवाजना मोदी के साथ करने पर गोविंद गिरी की संभाजी ब्रिगेड की जानिब से शदीद मजम्मत। खवातीन को खुद कफील बनाने के लिए बचत गट्स की स्कीमों समेत दीगर स्कीमों पर पुरअसर तरीके से अमल दरामद किया जाए। मरकजी मुमलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत कराड़ की अपील। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।